नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। आज मी काही इतिहासाचे प्रश्न काढलेले आहेत। त्यामधला पहिला प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्य यांचा मृत्यू कोठे झाला? उत्तर, कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे झाला। प्रश्न दुसरा, चंद्रगुप्त मौर्य यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला? उत्तर, चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्माचा स्वीकार केला। कोणत्या राज्याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली? उत्तर आहे मगधचा राजा धनानंद। चौथा प्रश्न, विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मदार राक्षस हे कोणाचे कथानक उघडलेले आहे? उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य आणि धनानंद। प्रश्न पाचवा, गुजरातमध्ये कोणते धरण चंद्रगुप्त मौर्य यांनी बांधले आहे? उत्तर आहे सुदर्शन। प्रश्न सहावा, कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओरिसा। प्रश्न सातवा, सम्राट अशोकने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? उत्तर आहे बौद्ध धर्माचा स्वीकार केला। प्रश्न आठवा, सम्राट अशोकने कोणाला बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले? उत्तर आहे सम्राट अशोकने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवला। प्रश्न नववा, सम्राट अशोकने कोठे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलवली? उत्तर आहे पाटलीपुत्र। प्रश्न दहावा, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती।